ज्या मोठी टिकली लावणाऱ्या फेमिनिस्ट असतात ना, त्या पण घरी बसलेल्या असतात. त्यांना विचारा, हे कोणतं फेमिनिझम आहे जिथे तू घरी बसलेली आहेस? तर लगेच चिडचिड करायला लागतात. म्हणतात नाही नाही, फेमिनिझम म्हणजे एक विचारधारा आहे. विचारधारा? मग त्याचा कामाशी काय संबंध? म्हणतात फेमिनिझम ही एक आयडिओलॉजी आहे, ऍक्शन नाही. अरे ऍक्शन नाही. भारी भारी फेमिनिस्ट आहेत ज्या अजूनही स्वतःच्या पोटासाठी पुरुषांवर अवलंबून आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटीत स्टुडंट लीडर होत्या, मिरांडा हाऊसमध्ये होत्या, तिथे खूप घोषणा दिल्या. हे ते असं तसं. आता काय करतायत? घरी बसून मुलं वाढवतायत. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कमाईच्या जोरावर एखादी गोष्ट विकत घेता ना, तेव्हा तिची खरी किंमत कळते. आणि जर कोणी तुमच्या हातात मोफत पैसे दिले आणि तुम्ही बाजारात जाऊन उडवले, तर कधीच समजणार नाही की त्या पैशांची किंमत काय होती. त्या म्हणतील की आम्ही काही मोफत पैसे घेत नाही बरं का, आम्ही घरचं काम करतो. घरच्या कामाची किंमत काय आहे हे तुम्हालाही माहिती आहे. 2000-5000 देऊन एखादी मदतीला बाई मोल करीन ती सगळी कामं करू शकते. मग त्या घरकामाची इतकीच किंमत आहे.